हेमंतजी, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। भारतीय राजकारणामध्ये एक पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे। तुमच्या भावना काय? मला असं वाटतं की मनमोहन सिंग हे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ तर होतेच, अगदी, परंतु जगातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा वर्ल्ड बँकेपासून ते अंगठाड सारख्या अनेक संस्थांवरती त्यांनी अत्यंत प्रभावीपणे काम केले आणि मुख्य म्हणजे अत्यंत गरीब अशा भागातून पाकिस्तानमध्ये गाहा नावाचं जे खेड आहे अगदी त्या खेड्यामध्ये जन्मलेले मनमोहन सिंग प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जेव्हा पंजाबमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करायला लागले आणि पंजाबमधल्या विद्यापीठामधून शिकवायला लागले आणि त्यानंतर पंजाब आणि दिल्लीमधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित अशा आर्थिक संस्थांमध्ये त्यांनी काम केलं। नंतर बरीच वर्ष त्यांनी भारतीय आर्थिक प्रशासनामध्ये काम केलं। मी त्यांना स्वतः काही वेळा मला भेटायची संधी मिळालेली आहे, त्यांना व्यक्तिशः त्यांना भेटलेलो आहे आणि त्यामध्ये आपल्या ज्ञानाचा कुठलाही बडेजाव न करता किंवा आपल्याला सगळं कळलेल्या अशा प्रकारची शेखी न मिरवता ज्या नम्रपणे आणि सौजन्यशीलतेने ते वागत होते कोणाशी, म्हणजे माझ्यासारख्या संपादकांशीच केवळ नाही तर सर्वसामान्य माणसाशी सुद्धा ते ज्या आत्मीयतेने आणि प्रेमाने वागत होते ते अतिशय वेगळं होतं। आणि दुसरं म्हणजे राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांना राजकारण जमणार नाही, त्यांना प्रशासन जमणार नाही, म्हणजे राजकीय प्रशासन असं जे म्हटलं जात होतं तसं काही घडलं नाही। उलट 2004 ला सरप्राईज प्राईम मिनिस्टर म्हणून अनएक्सपेक्टेडली त्यांचं नाव आलं आणि त्यानंतर पुन्हा 2009 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळाला आणि ज्या काँग्रेसची ताकद वाढली हे लक्षात ठेवलं पाहिजे। सोनिया गांधींनी त्यांची केलेली निवड ही अत्यंत रास्त ठेवली आणि त्यांचा चेहरा जो होता त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारे मतं मिळाली असंही म्हणता येईल, कारण त्यांचा चेहरा त्यांना कोणीही विरोधक किंवा त्यांचे कोणी शत्रू नव्हते, त्यामुळे काँग्रेसची एक ऍसेट होती ती आणि राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांची कामगिरी खूप चांगली होती। बराक ओबामासारखे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा ज्यांचा सन्मान करत किंवा ज्यांचा आदर करत त्यापैकी मनमोहन सिंग एक होते। त्यांनी स्वतः हे जेव्हा भारताचा दौरा केला होता तेव्हा ओबामांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांच्याबद्दल मला विलक्षण आदर आहे। साधारण फॉर्मॅलिटी म्हणून राष्ट्राध्यक्ष बोलतात तसं न बोलता त्या पलीकडे जाऊन त्यांनी मनमोहन सिंग यांचं कौतुक केलं होतं आणि जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान नव्हते तेव्हा सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा ओबामा यांनी प्रदर्शित केली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अगदी हेमंतजी, तुमच्या भावना आणि तुमची